शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबाबतची सर्वात मोठी आणि प्रतीक्षित असलेली घोषणा अखेर झाली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा होणार असून हा महत्त्वाचा निर्णय शासनाने अधिकृतरित्या जाहीर केला आहे। 25 ऑगस्ट रोजी नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। याच कार्यक्रमातून एक बटन दाबून थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील। बराच काळ शेतकऱ्यांना या हप्त्याची प्रतीक्षा होती। पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेहमी येतो, पण यावेळी तो उशिरा आला। मात्र आता प्रतीक्षा संपली असून ही थेट आनंदाची बातमी आहे। या लाभाचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा यासाठी काही आवश्यक बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून घ्यावा, कारण डीबीटीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होण्यासाठी आधार सीडिंग अनिवार्य आहे। तसेच फार्मर आयडी कार्ड काढणेही आवश्यक आहे। सध्या राज्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी कार्ड घेतलेले नाही, त्यामुळे हे कार्ड काढून घेतले नाही तर शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात। म्हणून आजच तुमच्या जवळच्या सेवा केंद्रात जाऊन आधार सीडिंग करून घ्या आणि फार्मर आयडी कार्ड काढून घ्या। याशिवाय आणखी एक महत्त्वाची घोषणा लवकरच होणार आहे। पीक विम्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुमारे 8000 कोटी रुपयांचे वाटप राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात केले जाणार आहे। पहिला हप्ता आधीच जमा झालेला आहे, आता दुसऱ्या हप्त्याची तारीख शासन लवकरच जाहीर करणार आहे। या तारखेची संपूर्ण माहिती सर्वात आधी याच चॅनलवर मिळेल। तर शेतकरी बांधवांनो, 25 ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा, कारण याच दिवशी नाशिकमधून 7व्या हप्त्याचे वाटप होणार आहे आणि एका बटन दाबून थेट तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत। योजनेतील कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी आधार सीडिंग आणि फार्मर आयडी कार्ड काढण्याची कामे त्वरित पूर्ण करा। 7व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी हे दोन्ही टप्पे पूर्ण करणं अत्यावश्यक आहे। त्यामुळे काळजी करू नका, तुमचा हप्ता आता खात्यात येणार आहे। पुढील दिवसात पीक विम्याच्या वाटपाबाबतची सुद्धा मोठी घोषणा होईल, त्यामुळे ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स सर्वात आधी मिळतील।